ह्या 5 ड्रॉइंग्स आपल्या झालेल्या आहेत. ओके, कोणत्या कोणत्या? फ्लोअर प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शनल आणि काल साईट प्लॅन, लोकेशन प्लॅन आपण घेतला होता. साईट प्लॅन आणि इथं लोकेशन प्लॅन ॲडिशनल आपण घेतला होता. ठीक आहे, फास्टमध्ये थोडंसं ओव्हरव्ह्यू जर बघितलं आपण. याचा आपल्याला लोकेशन प्लॅन जर साईट प्लॅन करायचा असेल, कलर आपण इथून चेंज केला होता. कलर चेंज करून याचा जो बिल्टअप एरिया आहे त्याला PL एंटर करून आपण जॉईन करून घेतलं होतं. जसं आपण बिल्टअप असेल एक्सक्लुडिंग पार्किंग एरिया. पार्किंग एरिया त्याच्यात आपण काउंट नाही करणार आहे. बाहेरचे बाउंड्रीज बिल्टअपमध्ये येतात, कार्पेटमध्ये आतल्या बाउंड्रीज येतात. घराच्या आतमध्ये कार्पेट, बाहेर बिल्टअप असतो तुमचा. बाहेरून वॉल घेतला, आता इथं पुढं रूम असेल तर असं पुढं पण येईल ते. डायरेक्ट आता इथं स्क्वेअरच आहे, पूर्ण सिम्पल. पहिला प्लॅन आपण इझी अंडरस्टँडिंगसाठी केलेला आहे. आता हा जो आहे कलर चेंज केल्यामुळे मला क्लिअरली विजिबल आहे की हा जो प्लॅन आहे त्याचा बिल्टअप असा आहे. तर ह्याला सिलेक्ट करून इथं आपण एफेक्ट ऑफ करून हा की प्लॅन ॲज अ क्लिप की प्लॅन पण आपण त्याला यूज करू शकतो. इथं एंटर केलं इथं आणि त्याला इथं ठेवलं आपण. ठीक आहे, आता साईड मार्जिन्स आपल्याला तिथं टाकायचे. तर एक्सप्लोड केलं याला. एक्सप्लोड कशासाठी करायचंय? कारण चारही साईडला सेपरेट ऑफसेट आपण घेऊ शकतो. ठीक आहे, एक्सप्लोड केलं त्याला, एंटर केलं. एंटर केल्यानंतर ऑफसेट ओ एंटर करून 1.5 तिन्ही साईडला. हे काल सांगितलं होतं, रूल्स रेग्युलेशननुसार आपल्याला सोडावं लागतात साईड मार्जिन. UDCPRचं बुक फॉलो करावं लागतं त्यासाठी. 3 मीटर समोरून एस्केप पिलेट मारला याला, म्हणजे हा आपला स्पेस इथे यूज केला आपण याला जॉईन करून. या प्रकारे आपण जॉईन करून घेतलं याला. ठीक आहे, आता याच्यामध्ये परत आपल्याला एखादा FSI कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. तर बिल्टअप एरिया आणि प्लॉट एरिया ह्या दोघांचा एरिया आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. कॅल्क्युलेट करण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जॉईन असल्या पाहिजे. तर सिलेक्ट करून जे एंटर करायचं, म्हणजे ते एकच झालं पाहिजे. ठीक आहे, तर हा प्लॉट एरिया आहे माझा. प्लॉट एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी LI लिस्ट कमांडचा आपण यूज केलेला. सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. तर इथं तुमचा आलेला आहे एरिया 165.34. LI एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. याला कॉपी करा तात्पुरते, तर Ctrl+C, बाहेर क्लिक करून Ctrl+V. ठीक आहे, सो नाव आय नीड्स टू कॅल्क्युलेट बिल्टअप एरिया. बिल्टअप म्हणजे हा आतला आहे, त्याला पण जॉईन करावं लागेल आधी. हे जॉईन झालं. जॉईन झाल्यानंतर लिस्ट कमांड आहे परत, सिलेक्ट ऑब्जेक्ट, एंटर. Ctrl+C, Ctrl+V. हा बिल्टअप आहे आणि हा टोटल प्लॉट एरिया आणि टोटल बिल्टअप एरिया. म्हणजे G+1 असेल सपोज, तर दिस प्लस दिस या ठिकाणी 83.44. Ctrl+8, 83, 83.44 प्लस 83.44, 166.88. ठीक आहे, तर हा काय झाला आपला टोटल बिल्टअप एरिया. याला डिवाइड करायचं आहे टोटल प्लॉट एरिया. प्लॉट एरिया 165.34, एंटर.
सो या केसमध्ये एवढा जो आहे आपला काय आला तो FSI. मग त्या ठिकाणी तुम्हाला 1.2 जर अलाउड FSI असेल तर एवढं तुम्ही बांधकाम करू शकता तिथं. ओके. जर 1च्या खाली असेल तर आणखीन तुम्हाला मार्जिन सोडावं लागेल थोडं, म्हणजे हे 1च्या वरती चाललेलं आहे. अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावे लागतात, हे आपण बघितलं होतं. आणि जर G+1 नसेल तर ऑब्व्हियसली कमी येणार. कंट्रोल 83 डिवायडेड बाय प्लॉट तेवढाच राहणार आहे 165 बाय कॅन्सल 0.50 म्हणजे हाफ. सिलेक्ट करून थोडंसं व्हॅल्यू तुम्हाला लागतील परत साईडला इथं ठेवून देतो. याला कॉपी करायचं इथं आतमध्ये, कॉपी करून ह्याला प्रपोज्ड साईट सर्वे नंबर जो असेल तो तिथं टाकू शकता तुम्ही. एंटर. याला कॉपी, साईटच्या जे पण प्लॉट नंबर वगैरे असतील तर टाकू शकता. रोड जिथे त्या ठिकाणी आहे तिथं पण 2 लाईन टाकायच्या अशा, थोडंसं लेफ्ट आणि थोडंसं राईट, जास्त पण नाही. अंदाजी विड्थ घ्यायची तिथं, फक्त इथं ओरिजिनल व्हॅल्यू टाकायची इथं. रोड 6 मीटर वाईड, जसं की 6 मीटर आहे. थोडंसं साईज वाढवतो याची. लाईन, इकडे एक लाईन टाका, याला ॲरो करून दाखवा इथं. MI सिलेक्ट केलं, याला मिरर MI एंटर, ॲक्सिस फर्स्ट सेकंड एंटर. या साईडला मिरर आपण करू शकतो. अँड नाव पुट्स द H एंटर हॅचिंग इनसाइड दॅट. स्केल प्रॉपरली मॅनेज करायचं. 5 3 एंटर. अँड मेंडेटरी इज टू ॲड डायमेन्शन्स. लिनियर, फ्रंट मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट लेफ्ट मार्जिन अँड रिअर मार्जिन. व्हॅल्यू थोडंसं स्पष्ट दिसण्यासाठी एंटर परत. मॉडिफाय फिट 1च्या ऐवजी 1.5 करतो इथं. ओके. ओके. क्लोज. असे डायमेन्शन्स विजिबल झाले पाहिजे होते. त्याला परत लोकेशन प्लॅन. ओके. स्केल जर असेल तर इथं स्केल खाली, प्रत्येकाच्या खाली तुम्ही लिहू शकता तिथं 1/100 वगैरे. तर या गोष्टी आपण तिथं बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण ह्याला सिलेक्ट करून कॉपी करायचे परत. कॉपी केल्यावर काय बघितलं होतं आपण, दुसरं लांब, म्हणजे थोडक्यात तुमचा तिथं लेआउट आपल्याला क्रिएट करायचा आहे. जसे की असे प्लॉटिंग्स असतील आपले. आता हा जो
कॉपी, इथे ठेवलं याला, फिरवतो रोटेट, एफ ऑन, सिलेक्ट एम एंटर, एफ ऑफ, सिलेक्ट, कॉपी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काल बघितलं होतं सगळं काही. जो रोड असेल ओरिजिनल तिथे टाकू शकता तुम्ही. सॅम्पल आपण बनवतो. म्हणजे थोडक्यात ह्याला बघून कळायला पाहिजे की तुमची साईट कुठं लोकेट आहे. त्याच प्लॅनला आपण काय म्हणतो, लोकेशन प्लॅन. नाव इथे जर बघितलं आपण, खूप मोठा झालेला आहे आणि हे आपल्या ऍक्च्युअली इथं परमिशन ड्रॉइंग एवढीच झाली. ह्याला काय करावं लागेल, काय सांगितलं होतं काल. तर आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, हे खूप मोठं आहे साईजला आणि आपलं टेक्स्टिंग इथं जे बाकीच्या ड्रॉइंग्स आहेत त्या लहान आहेत. तर त्या हिशोबानं ह्याला आपल्याला लहान करण्यासाठी याला ब्लॉक करावा लागतो. ठीक. तर ज्याला ब्लॉक करायचं आहे, तर इथं नाव याच्यात येऊ देऊ नका, इथं मूव करतो याला इथं. ओके. आता याला सिलेक्ट करायचंय पूर्ण. सिलेक्ट केल्यानंतर त्याला काय करायचं आपल्याला, बी एंटर करायचंय. ओके. म्हणजे ज्याला पण ब्लॉक करायचंय, ब्लॉक म्हणजे थोडक्यात काय, आता हे आपण सगळे ब्लॉक्स इथे यूज केले होते, म्हणजे जिथे क्लिक केलं आपण त्याला आपण कुठेही क्लिक केलं तर पूर्ण कार इथे सिलेक्ट होते कंपल्सरी. म्हणजे कारचा एक ब्लॉक आहे, हा सोफाचा एक त्या ठिकाणी ब्लॉक आहे, हे नॉर्थ एरो एक ब्लॉक आहे. हे तिथं कॉपी करायचं साईड प्लॅनला. साईड प्लॅन मध्ये कंपल्सरी नॉर्थ एरो तिथं आला पाहिजे. तर इथं जिथं पण नॉर्थ असेल तिथं लावून द्यायचं कंपल्सरी. आणि स्पष्ट दिसला पाहिजे तो ठळक. त्याला स्केल करू शकतो आपण. आता या ड्रॉइंगला लोकेशन प्लॅन म्हणजे थोडक्यात पूर्ण आपला जो आहे प्लॉट कुठं आहे सिच्युएटेड ते आपण दाखवत असतो तिथं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पूर्ण एरिया आपण दाखवतो, पण पूर्ण एरिया दाखवतो तर शीटमध्ये तो व्यवस्थित सेट नाही होणार आहे. ओके. तर त्याच्यासाठी सिलेक्ट करा याला आणि बी एंटर करा. बी एंटर केल्यावर इथं नाव टाकायचंय त्याचं, जसं की लोकेशन, स्पेस नसतं टाकायचं त्याच्यात, आणि ओके करायचंय. म्हणजे हा ब्लॉक झाला का इथं क्लिक करून चेक करायचं. ओके. याला स्केल SC एंटर. म्हणजे आता ब्लॉकचा बेनिफिट काय आहे, कुठेही क्लिक करा तुम्ही, वी कॅन सिलेक्ट आणि स्केल करायचं याला. त्या लोकेशन प्लॅन एवढं किंवा प्लॅन एवढी जागा त्याला तुम्ही देऊ शकता. एम एंटर करायचं याला. एम एंटर केल्यानंतर इथं आपण असं या ठिकाणी प्लेस करू शकतो याला. कळालं. एम एंटर आणि इथं लोकेशन प्लॅन कॉपी हे असेल
साईट प्लॅन. तर इथपर्यंत आपलं क्लिअर आहे सगळं प्रत्येक ड्रॉइंग मध्ये. आता याच्यामध्ये आपला नेक्स्ट टॉपिक आहे, आपल्याला सेप्टिक टँकचं डिटेलिंग याच्यामध्ये टाकावे लागते. तर ज्यावेळेस आपण सेप्टिक टँक आपण इथं कुठेतरी मेन्शन करू. काही जण कंपाऊंड वॉलचे टाकतात, ऑप्शनल गोष्टी बऱ्याचशा आहेत. की प्लॅन असतो. आता ज्यावेळेस आपण हे सगळं काय बनवलेलं आहे, तर एरिया की प्लॅन पण आपल्याला एक गोष्ट असते, म्हणजे जो तुम्ही बिल्टअप केलेला आहे हाच, याला कॉपी करून तुम्ही इथं मेन्शन करू शकता. जसं की इथं आता मी इथं याला मेन्शन केलेलं आहे. याला डिलीट करतो. डिलीट केल्यानंतर इथं त्याचं लेंथ आणि विड्थ जो आहे इथं तुम्हाला मेन्शन करायचे आहे. म्हणजे मॅन्युअली कॅल्क्युलेशन करणाऱ्याला तिथं मॅन्युअली कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे. हॅच करतो आतमध्ये, एंटर, एंटर. याला सिलेक्ट करतो, एम एंटर. हा एकच ब्लॉक आहे या ठिकाणी. ओके. म्हणजे वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावा लागतो की प्लॅन. तर ह्याला कॉपी करतो मी. एरिया की प्लॅन इथं आपण बिल्टअप एरिया आणि इथं की प्लॅन या हिशोबाने आपण तिथं दाखवू शकतो. म्हणजे मॅन्युअली जर इथं कॅल्क्युलेशन करून पण काही जण दाखवतात. एरिया की प्लॅन आणि याला इथं टोटल बिल्टअप जो आहे तो इथं पण तुम्ही मेन्शन करू शकता. आता याच्यानंतर इथं सेप्टिक टँकचे पण डिटेलिंग शो करावं लागेल. जवळपास सेप्टिक टँकचे जे डायमेन्शन्स वगैरे असतात रेसिडेन्शियलसाठी आपण कॉमनच ठेवणार आहेत. त्याच्यामुळे एकदा आपण बनवून त्याला ब्लॉक बनवून सेव्ह करू शकतो, जेणेकरून पुढच्या प्रोजेक्टला तेच आपण यूज करू. कारण ह्या ज्या ड्रॉइंग्स आहेत ह्या चेंज होणार आहेत प्रत्येक प्लॅनमध्ये. बट सेप्टिक टँक डिटेल, बाकीच्या कंपाऊंडिंग डिटेल, ज्या कॉमन गोष्टी असतात, ओके, इट विल नॉट गोना चेंज. तर ते ब्लॉक करून सेव्ह करून ठेवा तुमच्या याच्यामध्ये. आणि जस्ट यू कॅन यूज कॉपी अँड पेस्ट इन युअर प्रोजेक्ट. सो आता याच्यामध्ये आपल्याकडे काही डायमेन्शन्स आहेत. आता सेप्टिक टँकमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात. हे एक स्टँडर्ड आपण इथं मेन्शन केलेलं आहे. सेप्टिक टँकमध्ये किती बेडरूम्स आहेत, किती स्टोरेज कॅपॅसिटी पाहिजे, किती लोक राहणार आहेत, या सगळ्या गोष्टी तिथं कन्सिडर करून सेप्टिक टँकचे डायमेन्शन्स आपण तिथं काढतो. बट इथं 2 BHK नॉर्मल रेसिडेन्शियलसाठी आपण ह्या साईजेस इथं ठेवणार आहेत. ओके. तर डायमेन्शन जर बघितले आत्तापर्यंतचे जे सगळे बिल्डिंग परमिशन ड्रॉइंगमध्ये सगळ्या काही ड्रॉइंग्स आपल्या मीटरमध्ये आपण बनवलेल्या आहेत. But these drawings in feet and inches. So you can see here septic tank detail in feet and inches. म्हणजे ज्यावेळेस वर्किंग ड्रॉइंग्स वगैरे आपल्याला क्रिएट कराव्या लागतात, तर वर्किंग ड्रॉइंग्स आपण मोस्टली फीट इंचेस मध्ये पण बनवू शकतो. अपार्ट फ्रॉम परमिशन ड्रॉइंग वी हॅव फीट इंचेस ड्रॉइंग. ओके. तर या ड्रॉइंगला आपण आता दोन्ही मेथडनी बनवू शकतो. म्हणजे आधी फीट इंचेस मध्ये बनवू शकतो आणि फीट इंचेस मध्ये झाल्यानंतर त्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण ही जर ड्रॉइंग तुम्ही मीटरमध्ये टाकली सो स्केल नाही जमणार ते. बरोबर. तर आता याच्यामध्ये काही जणाला फीट इंचेसच्या ड्रॉइंग्स पण माहीत नसतील की कशा क्रिएट करायच्या. आणि नेक्स्ट गोष्ट असते की त्याचं युनिट कन्व्हर्जन कसं करायचं मीटरमध्ये. ओके. सो लेट्स ट्राय टू क्रिएट दॅट इन फीट इंचेस ॲज इट इज. किंवा दुसरी मेथड तुम्ही यालाच कन्वर्ट करू शकता ऑल द डायमेन्शन्स. ओके. जर तुमच्याकडे फीट इंचेसचा प्लॅन आहे एक आणि तुम्हाला कंपल्सरी मीटरमध्ये बनवायचा आहे, सो ऑल डायमेन्शन्स वी कॅन कन्वर्ट इन टू मीटर. हाऊ? You can just go to the AutoCAD or any normal calculator you have, or you can go to the Google also. Unit conversion आपण काय यूज करू शकतो तिथं? युनिट कन्व्हर्जन. इथं कॅल्सीमध्ये इथल्या युनिट कन्व्हर्जेशन ऑप्शन ऑलरेडी गिवन आहे. आता इथं काय कन्वर्ट करायचं? युनिट टाईप, लेंथ. कन्वर्ट फ्रॉम, आता आपल्याकडे फीट इंचेसची ड्रॉइंग आहे. ओके. तर ऑटोकॅडमध्ये त्याला आपण इंचेसमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे इंचेस मेन युनिट आहे. म्हणजे 12 इंचेस ज्यावेळेस होतील ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होईल 1 फीट. इफ यू हॅव 14 इंचेस किती कन्वर्ट होईल? 1 फीट 2 इंचेस. म्हणजे 12 इंचचा 1 फीट आणि वरचे 2 इंच. म्हणजे ड्रॉइंग कशी होईल? 1 फीट 2 इंचेस. सो इंचेस ऑटोमॅटिकली कन्वर्ट होत आहेत फीटमध्ये. सो आपल्याला इथं
फीट नाही लिहायचं, कन्वर्ट फ्रॉम फीट नाही, आपल्याला इथं काय पाहिजे, इंचेस टू मीटर. आता ऑटोमॅटिक कन्वर्ट टू मीटर आहे. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टू कन्वर्ट, जसं की आता इथं 3 फीट दिलेली आहे. ओके, 3 फीट, पण इथं फीट नाही टाकायचं आपल्याला, इथं इंचेसमध्ये. 3 फीट म्हणल्यावर किती इंचेस झाले, 36. ओके, सो मी इथं व्हॅल्यू टाकेन 36 आणि enter करेन. सो एक्झॅक्ट व्हॅल्यू 2 डेसिमल घ्यायचे, आपल्याला काउंट करायचे 0.91. ओके, चला वरती आता काय करू आपण, इंचेसच्या ऐवजी इथं फीट घेऊ. आणि इथं ह्या केसमध्ये आपण 3 टाकू शकतो. आता 3, परत तीच व्हॅल्यू आली. ओके, पण ज्यावेळेस एक्सटर्नल वॉल थिकनेस आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, सो दिस व्हॅल्यूज आर इन इंचेस. 9 इंच आपण घेतोय. म्हणजे इथं जर बघितलं आपण, म्हणजे 3 फीटचा आपल्याला ऑलरेडी कळालेला आहे की वी हॅव टू टेक 0.91. प्रिव्हियस केसेसमध्ये आपण 90 घेतले असतील, म्हणजे जवळपास आपण राऊंड अप केल्या होत्या व्हॅल्यू. सो एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण घेऊया 0.91. एक्सटर्नल वॉल 9 इंचेस, ह्या तर व्हॅल्यू तोंडपाठच पाहिजे आपल्याला, 0.23 मीटर. 4 इंच होतं 0.10, बट एक्झॅक्ट किती होतं वी विल चेक इट. आता फीट नाही घेणार आपण इथं, इंचेस. किती इंचेस आहे तिथं, 9. 0.2286. ओके, 8 व्हॅल्यू जर आपण राऊंड अप केली तर 2.3 होतं ते. सो वी विल टेक 2.3. नंतर आपलं 4 इंच, सॉरी इथं क्लिक करा, 4, बॅक 4, 0.10. ओके, सो लाईक दिस वेज वी कॅन कन्वर्ट दॅट ऑल्सो. ओके, नवीन पेज घेतो आता इथं, कारण आपल्याला फीट इंचेसमध्ये ड्रॉइंग बनवायची आहे. तर याचाच यूज करून फीट इंचेसचा प्लॅन पण आपण क्रिएट करू शकतो. तर याच्यामध्ये आपल्याला डायरेक्टली ह्याच व्हॅल्यू यूज करायच्यात, लेट्स से. सो आय कॅन यूज, चला येणाऱ्या सेशनमध्ये आपण ते कम्प्लिटली फिट इंचेसचं घेऊया. त्याच्या आधी आपण याच्यामध्येच इथेच आपण प्लॅन क्रिएट करू, तो कन्वर्ट करून. ओके, सो एल एंटर केलं मी. आता हा काय आहे, प्लॅन आहे सेप्टिक टँकचा. ओके, अँड दिस वन इज सेक्शन. म्हणजे परत सेक्शनमध्ये काही डाऊट्स राहिले असतील, इथून क्लिअर करू शकता. आता हे सेक्शन थोडं इमॅजिनेशनला थोडंसं वेगळं आहे. हे सेक्शन लाईन एक्झॅक्टली या पाईपमधून जायला पाहिजे होती, म्हणून इथं दिसतो. म्हणजे हा प्लॅन आहे, हा त्याचा सेक्शन ॲट ए ए डॅश. म्हणजे इनलेट पाईप इथून जर कट झालेला आहे, तर इथून पास व्हायला पाहिजे ती लाईन. ओके, तर याच्यामध्ये हे ब्रिक आहे, इथं याच्यावरून कळतं, म्हणजे ह्या ब्रिक वॉल आहेत. आणि हे जे आहे पीसीसी बेड आहे खालचा 4 इंच, आणि वरचा आहे तुमचा 6 इंचेस. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इथं तिथं सर्व्हिसिंगसाठी इथं होल्स क्रिएट करू शकता. इथं तिथं दाखवले नाहीत, बऱ्याचशा डिटेल्स असतात. आपण बेसिकवाला मॉडेल तिथं क्रिएट करतोय. याचंच थोडंसं 3D मध्ये आपण आधी बघूया, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली आणखीन अंडरस्टँडिंग होईल. सो वी हॅव अ स्केचअप मॉडेल फॉर अ सेप्टिक टँक. 3D मध्ये आपण त्याला व्हिज्युअलायझेशन करूया. Then you will understand how it will convert it to the section. So now you can see there is multiple scenes we have. पहिल्यांदा बाहेरून कसं दिसणार आहे ते you can check from here. Okay. So this is inlet pipe. Okay. And this is outlet. बाहेरून जर बघितलं तर काहीच दिसणार नसतं आपल्याला. त्याच्यामुळेच आपल्याला सेक्शन व्ह्यू त्या ठिकाणी द्यावा लागतो. आतमध्ये डिटेल कशी आहे, आतमधल्या वॉल कितीपर्यंत घेतलेले आहेत. ओके, सो दॅट आता हे चेंबर आहे इथं या ठिकाणी, जे की त्या ड्रॉइंगमध्ये दाखवलेलं नाही. 4 इंचेस वॉल, हे पीसीसी बेड आहे. ओके, इथं 6 इंचेस थिक आरसीसी स्लॅब आणि 4 इंचेस बेड. 9 इंच इकडची वॉल आहे. तर आता सेक्शनमध्ये कसं दिसतं, सीन 2 इथं येऊ शकता आपण.
C4 असे मल्टिपल. सो नाव दिस इज, ज्यावेळेस आपण स्लॅबवरचा काढू त्यावेळेस आपल्याला ते दिसणार आहे प्लॅन. सो एक्झॅक्टली टॉप व्ह्यूवरती जर मी क्लिक केलं इथं, सो हा व्ह्यू आपण तिथं क्रिएट केलेला असतो. दिस वन 3 3 फीटचे जे आहेत हे कंपार्टमेंट्स आहेत. ओके स्टँडर्ड. हे 9 इंच वॉल आहे, इकडची 9 इंच वॉल आहे, ह्या 4 इंच 6 इंचेस यू कॅन टेक. आता याच्यामध्ये रोटेट जर केलं याला, इनलेट आल्यानंतर इथं बघा वरून वॉल कट केलेली आहे. तर आणि ही पण वॉल खालून इथून कट आहे. तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला जो टोटल मॉडेल असतो आपला, त्याचा सेक्शन आपल्याला दाखवावा लागतो. म्हणजे इथून कट केलं आपण ते बरोबर. ओके. 3D मध्ये ऑटोमॅटिकली ते इथं रोटेट केलं तर हा 2D व्ह्यू आपल्याला तिथं दाखवावा लागतो. सो अंडरस्टँड. वरचा हा बेड दाखवलाय, खालचा बेड दाखवलाय, कॉन्क्रीट दाखवलेला आहे मटेरियल, इथं ब्रिक दाखवलेला आहे, इनलेट पाईप कट झालेला आहे, आउटलेट पाईप, चेंबर, आणि त्याच्यानंतर ह्या वॉल्स इथून कट आहेत आणि इथूनही कट आहे. तर एक्झॅक्टली यू कॅन सी हिअर दिस व्ह्यू इज जनरेटेड ओव्हर हिअर. तो अशा प्रकारे जो आहे तुमचा, तो आपण 3D मध्ये व्हिज्युअलायझेशन करून क्रिएट करू शकतो. बॅक टू द ऑटोकॅड. नाव याच्यामध्ये एल एंटर करूया. फर्स्ट लाईन F8 ऑन. म्हणजे हे आतमधून आपण प्लॅन जसा क्रिएट करतो, आधी प्लॅन क्रिएट करू. 0.91 एंटर. वर्टिकल साईज आय थिंक इथं मेन्शन नाही आहे. 1.2 कन्सिडर करतो मी आता. 1.21 एंटर. लेफ्ट साईडला एवढं चालू. इथं क्लिक केलं, एस्केप. ऑफसेट घ्यायचा आहे, ओ एंटर. 0.23 लेफ्ट साईडला, बॉटम साईडला, टॉप साईडला. इंटरनल वॉल इथं बघूया प्लॅनमध्ये कितीची घेतलेली आहे. 4 इंच. इथं क्लिक करून 0.15. परत 0.91. देन राईट साईडला परत 0.10. देन क्लिक 0.91. छोटासा प्लॅन क्रिएट करण्यासारखंच आहे. आणि राईट साईडला इथं 0.23. एस्केप करायचंय मला, F एंटर करायचंय. सिलेक्ट दिस लाईन, कनेक्ट स्पेस, कनेक्ट हिअर. एक्सटर्नल वॉल एक्सटर्नल सोबत, इंटरनल वॉल इंटरनल सोबत. सो अशा प्रकारे जे आहे तुमचं ते आपण प्लॅन तिथं जनरेट केलेला आहे. हाईट्स वेगवेगळ्या असल्यामुळे इथं ट्रिम नाही केलं तरी तिथं चालेल. आता या ठिकाणी आपल्याला डायमेन्शन्स तिथं मेन्शन करायचे आहेत. तर मी इथं गेलो, लिनियर, फर्स्ट पॉईंट, सेकंड. आता हे कसं, इथं डायमेन्शन दाखवताना आपण साईज वाढवली होती, राईट? कारण हे मोठं आहे स्केल. पण सेप्टिक टँकमध्ये ज्यावेळेस तेच डायमेन्शन मी दाखवतोय, तर इथं काय होतोय, टेक्स्ट साईज खूप मोठी होत आहे. पण मी आता जर डी एंटर करून मॉडिफाय केलं याला, आणि साईज आपण कुठून चेंज करतो, फिट, आणि इथून जर मी याला कम केलं तर इथं पण ते कमी होणार आहे. ओके. म्हणजे मला इथं हेच डायमेन्शन ठेवायचे, पण इथं डायमेन्शन स्टाईल मला काय करायची आहे, थोडीशी चेंज करायची आहे. सो याला डिलीट करतो पहिल्यांदा. तर सो इथं डी एंटर करायचं आहे. डायमेन्शन रिलेटेड जे पण चेंजेस असतील, डायमेन्शन स्टाईल मॅनेजर, डी एंटर. इथं न्यू डायमेन्शन स्टाईल आपल्याला क्रिएट करायचे आहे. कॉपी ऑफ स्टँडर्ड, कंटिन्यू. आता इथं फिटमध्ये येऊ मी, आणि इथं 0.75 टाकतो. ओके. सेट करंट. आता बघा, कॉपी ऑफ स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्डमध्ये साईज काय राहील तुमची, 1.5, आणि कॉपीमध्ये 0.75, हाफ. आता कॉपी ऑफ स्टँडर्ड वरती क्लिक करायचंय, सेट करंट, क्लोज. नाव DLI शॉर्टकट असतं लिनियरसाठी. DLI, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. सो इथं चेंज नाही झालं बघा. इथं झालं का चेंज? नाही. इथं एवढंच स्पेस एकाच लाईनमध्ये देण्यासाठी स्पेस असं क्लिक करू शकतो आपण. लीडरमध्ये जाऊन परत
एफ एट ऑन 0.23 वॉल. आणि परत इथं आय थिंक थिकनेस जरा चेंज झालेली आहे. 0.10 ब्रिक वॉल. ब्रिक लिहू शकता तुम्ही, वॉल. सो अंडरस्टँड. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोटल लेंथ दाखवा DLI. लांब लिहायचं मला, रेक्टँगल घेऊन इनलेट पाईप कॉपी करा त्यालाच. क्लिक करून ह्याला स्ट्रेच करा असं इथं एफेट ऑन करून. इकडून पण जरा कमी करायला. TR एंटर. वेगवेगळे मेथड्स असतात, तुम्ही रिप्रेझेंट करू शकता तुमच्या तुमच्या हिशोबाने. सो प्लॅन आपण त्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे कशाचा, सेप्टिक टँकचा. इथून कॉपी करतो एक टेक्स्ट. सॉरी, हे ब्लॉक आहे, इथून कॉपी होणार नाही पर्टिक्युलर टेक्स्ट. ओके, सो यू कॅन सिलेक्ट फ्रॉम ऑदर. प्लॅन झाला. आता त्यालाच सेक्शन आपण कशा प्रकारे क्रिएट केलं होतं, एक्सेल एंटर, V एंटर. लेट मी चेंज कलर, किंवा इथून प्रोजेक्शन घेतो मी. कन्स्ट्रक्शन लाईन ऑन केलं, बाय लेअर, एक्सेल एंटर, V एंटर. ही ब्रिक वॉल फर्स्ट, सेकंड, आणि ही लेंथ बाहेर एवढी काढायची आहे आणि इकडे बाहेर एवढी काढायची. हे पण रिप्रेझेंट करू शकतो. एस्केप केलं, एक्सेल एंटर, H एंटर. इथून स्टार्ट करणार आपण. परत आता जे असेल तुमचं, झिरो लेअर, आणि इथून सियान कलर घेतलं मी. कलर कुठलेही घ्या तुम्ही. आता हे ग्राउंड आपण बेस क्रिएट केला तिथं. म्हणजे इथं 4 इंच ऑफसेट घ्यायचे लगेच ह्याला. आधी लाईन टाकू. हा, हे पाईपचे आहेत, हे डिलीट करा कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी. L एंटर. इथून हे फायनल आता. ऑफसेट ह्याला किती, 10, 4 इंच कन्वर्ट केलं त्याला. त्याच्यानंतर परत जे आहे 5 फीट आहे डायरेक्ट. 5 फीट किती होईल, 1.5, 1.5च्या आसपास होईल आय गेस. कंट्रोल 8. कशामध्ये कन्वर्ट करायचं, कशाचं, फीट टू मीटर. फीट टू मीटर किती फीट आहे, 5 एंटर करा, 1.52. ऑफसेट 1.52 इथून वरच्या साईडला. परत टॉपची जी थिकनेस आहे जरा जास्त घेतलेली आहे इथं, 6 इंचेस आहे. सो 6 इंचेस इज 0.515. एंटर. परत इथं ब्रिक वर्क आहे, रेक्टँगल घ्या इथून इथंपर्यंत, इथून इथंपर्यंत. हा, ते कट करायचे आपल्याला परत. कळालं का. हे तुकडे इथून क्लिअर जोडून घ्या, L एंटर करून. इनलेट पाईपचा आता तुम्ही दाखवू शकता इथं रेक्टँगल, जेवढ्या हाईटवर असतील तेवढ्या एक्झॅक्टली. त्याला कॉपी, सेम हाईट येण्यासाठी इथं इथून उचलायचं, इथं ठेवायचं. त्याचे पण प्रोजेक्शन घेतलात तर बाहेर किती काढायचे ते कळेल तुम्हाला. म्हणजे आता इथं एक्सेल एंटर, V एंटर, एवढं बाहेर काढायचं म्हणजे इथपर्यंत आलं पाहिजे ते. ही लाईन लगेच डिलीट करा. इकडं पण किती बाहेर आलं पाहिजे, एक्सेल एंटर, V एंटर, एवढं. म्हणजे हे छज्जा ज्यावेळेस तुम्ही विंडोचं मार्क करता त्यावेळेस पण अशीच प्रोसेस फॉलो करायची. म्हणजे किती बाहेर काढलंय ते इथं प्लॅनमध्ये दाखवायचं. लगेच जिथल्या तिथं डिलीट करून टाकायचं. TR एंटर, पूर्ण स्लॅब जो आहे तो ट्रिम करून घ्यायचा. वरचं पण इथं ट्रिम करून घ्यायचंय. H एंटर. हां, आधी ड्रॉइंग आपण
कंप्लीट करू. 2 फीट खालून ओपनिंग आहे. ठीक आहे. तो 2 फीट इज इक्वल टू 0.60. मी राऊंड अप करून घेतो आता. इथून 0.60 आणि वरून 9 इंचेस इथून खाली 0.23. TR एंटर. ओपन दिस. एक्स्ट्रा वॉल्स खूप साऱ्या झाल्यात तिथं. डिलीट. अंडरस्टँड. कन्स्ट्रक्शन लेयर्स ऑफ करू आता. फायनल आउटपुट वी हॅव. आता याच्यामध्ये एच एंटर. NSI 32 जिथं ब्रिक असेल आतमध्ये क्लिक करा. स्केल कमी करा. एंटर. नाव कॉन्क्रीट एच एंटर परत. कॉन्क्रीट आतमध्ये क्लिक करा. स्केल कमी जास्त करून बघायचं तिथं. 1नी काय होत नाहीये तिथं. 0.05. 0.03. एंटर. इनलेट आउटलेट तिथं लिहून द्या. तिथं कॉपी करा एक टेक्स्ट. फार मोठा झाला तर ह्याला सिलेक्ट करा. डबल क्लिक करा. सिलेक्ट इट हिअर. 0.15. इनलेट. कॉपी अँड आउटलेट. बाकीचे जे सायझेस वगैरे आहेत डायमेन्शन्स तुम्ही इथं मेन्शन करा. DLI 60ला उचला. इथं मिडलला इथं प्लेस करा. आता इथं टोटल लेंथ दिलेली आहे. इथं डबल द्यायची गरज नाही. फक्त इथं हाईट तुम्ही मेन्शन करू शकता टोटल. सो हे झाल्यानंतर रिपीटेड मला यूज करायचा असेल. ओके. सो आय कॅन सिलेक्ट दिस अँड मेक अ ब्लॉक. हां, म्हणजे डायमेन्शन्स वेगळे असतील तर यू कॅन कस्टमाइज दिस डायमेन्शन्स. किंवा स्टँडर्ड विड्थ वगैरे इथे टाकू शकता. काही जण इथं स्टँडर्ड विड्थ टाकतात. म्हणजे जे डायमेन्शन असतील तुम्ही साईटवर तुम्ही वापरा. ओके. तर इथं डबल क्लिक करून स्टँडर्ड असंही आपण लिहू शकतो. स्टँडर्ड विड्थ जेवढी तुम्ही ठेवणार आहात तिथे त्या ठिकाणी लिहून द्या. ओके. आता याला सिलेक्ट करा. सिलेक्ट करून बी एंटर. ब्लॉक सेप्टिक टँक ST अँड क्लिक ऑन ओके. सो इट हॅज कन्वर्टेड टू द ब्लॉक. जस्ट मूव्ह करा जिथं तुम्हाला प्लेस करायचं आहे. प्लेसमेंटसाठी आता इझिली आपण त्याला प्लेस करू शकतो जिथं तुम्हाला पाहिजे असेल. तर मी इथं प्लेस करतो याला आणि याला इथं सेप्टिक टँक डिटेल असा ब्लॉक त्या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे. सो अशा प्रकारे पूर्ण ड्रॉइंग्स एरिया की प्लॅन वगैरे आपण तिथं जनरेट केलेला आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये आपण ह्याच ड्रॉइंग्स आपल्या जो टेम्पलेट असणार आहे असं सबमिट नाही करायचं. आपल्याला सबमिट करायची आता ड्रॉइंग. ठीक आहे. तर आता सबमिट ड्रॉइंगमध्ये आपल्याला ओरिएंटेशन वगैरे प्लेसमेंट प्रॉपरली प्लेसमेंट तर आपण केलेलीच आहे जवळपास सारखी. फक्त आता टेम्पलेट कॉल करायचं आहे आपल्याला. टेम्पलेट कॉल करून पोस्ट करायचं आहे त्याला आपल्याला. ठीक आहे. तो स्टडी डेटामध्ये इथं BPD आपल्याकडे सपोज एखादी जुनी फाईल असेल टेम्पलेटची. सो यू कॅन जस्ट डबल क्लिक
अँड ओपन. डबल क्लिकने जर होत नसेल, सो फर्स्ट ऑटोकॅडमध्ये जावा. जिथे ती फाईल सेव्ह असेल तुमची स्टँडर्ड शीट, नेम प्लेट म्हणतो, टेम्पलेट म्हणतो, किंवा तुमचे जे आहे त्याला आपल्याला सेव्ह करायचं पर्टिक्युलरली. त्याच्यात जुना प्लॅन नसला पाहिजे, मेक शुअर दॅट. फक्त त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज वगैरे चेंज कराव्या लागतात. सो आय हॅव दिस टेम्पलेट हेअर. ओके. तर हे सबमिशन ड्रॉइंग झालेली आहे अप्रुव्हल. ते तुम्ही आधी बघू शकता की कसं कसं काय काय व्हॅल्यूज तिथं आपल्याला द्याव्या लागतात. सो वी हॅव ब्ल्यूमध्ये पूर्ण ड्रॉइंग्स इथं क्रिएट केलेली आहे त्यांनी, कारण व्हाईटवरती आपल्याला ते रिप्रेझेंट करायचे आहे. ओके, व्हाईट बॅकग्राऊंडवरती. तर आता याला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आपण चेक करू की व्हाईट बॅकग्राऊंडवर कसं दिसतं ते. ओके. सो इथं राईट क्लिक करायचं आहे आपल्याला. राईट क्लिक केल्यानंतर ऑप्शन्समध्ये जायचं आहे. ऑप्शन्समध्ये गेल्यानंतर इथं जे आहे डिस्प्ले, इथं कलर्स ऑप्शन आहे. कलर्सवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. युनिफॉर्म बॅकग्राऊंड काय आहे सध्या, ब्लॅक. याला चेंज करायचं आहे मला व्हाईट. अप्लाय. म्हणजे पेपरवरती ते कसं रिप्रेझेंट होणार आहे किंवा ब्लू कलर तुम्हाला दिसेल. सो ज्यावेळेस पण तुम्ही प्लॅन वगैरे बनवताय, मोस्टली जे कलर व्हाईटवर ते दिसतील. म्हणजे ज्यावेळेस पण तुम्ही कलर प्रिंट घ्याल, तर ते तुम्हाला इथं चेक करायचं असतं की, किंवा लेआउटमध्ये टॅबलेटमध्ये जाऊन, लेआउट व्हाईट बॅकग्राऊंडमध्येच असतं पूर्ण. मॉडेल जरी ब्लॅक असेल इथं, तरी लेआउट कसं असतं ते व्हाईटमध्येच येतं. तर इथं बघू शकता तुम्ही की प्रॉपर ड्रॉइंग दिसत आहे, डायमेन्शन दिसत आहेत. मी मॉडेलमध्येच आता इथं चेंज केलेलं आहे. कुठून? ऑप्शन्स. ओपी एंटर शॉर्टकट असतं कलर वगैरे बॅकग्राऊंडचा चेंज करण्यासाठी. ओपी एंटर, आणि इथून कलर्समध्ये जाऊन बॅकग्राऊंड व्हाईट करून घेतलेला आहे. ओके. सो याच्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, आता हा G+1चा सबमिशन ड्रॉइंग आहे. ग्राउंड फ्लोअर प्लॅन आहे, फर्स्ट फ्लोअर प्लॅन आहे. ओके. वेगवेगळे प्लॅन असतील तर सेपरेटली तुम्हाला प्लॅन तिथे दाखवावे लागतात, किंवा सेम असतील तर ग्राउंड फ्लोअर टू 5 फ्लोअर असं तुम्ही तिथं खाली मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर इथं फ्रंट एलिव्हेशन त्याचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. काही मिस्टेक्स असतील याच्या ठिकाणी, तुम्ही अवॉइड करू शकता. ओके. त्याच्यानंतर त्याचं सेक्शनल व्ह्यू तिथं त्या ठिकाणी दिलेला आहे. नाव वी हॅव अ साईट प्लॅन. आता इथं साईड मार्जिन दिलेलं नाही पाठीमागचं. ते सेमी डिटॅच वगैरे प्लॉट असेल, एका प्लॉटमध्ये दोन डिवाइड केल्यानंतर, तर इथून पाठीमागून मार्जिन सोडलेलं नाही. बाकीचं इथं बघा 3 मीटर सोडलेलं आहे फ्रंट मार्जिन. साईड मार्जिन 1.5, 1.5. ॲक्च्युअल सँक्शन झालेली ड्रॉइंग आहे ही. प्लॉट नंबर कुठं आहे, सर्वे नंबर काय आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. साईडच्यांचे प्लॉट नंबरची डिटेल पण तिथं दिलेली आहे. नॉर्थ ॲरो या ठिकाणी टाकलेला आहे. ओके. जुन्या प्लॅनमधील काय यूज करायचं असेल, सिलेक्ट करून Ctrl+C, Ctrl+V तुमच्या प्लॅनमध्ये करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एवढ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आता याच्यामध्ये ते आपल्याला प्लेस करायचं आहे थोडक्यात. हे बघा, एरिया, की प्लॅन आणि व्हॅल्यूज आपल्याला इथं बघायच्या असतात. शेड्यूल ऑफ ओपनिंग, मेन डुअर D1 किती ठेवलेला आहे. ओके. शेड्यूल ऑफ ओपनिंग परत आहे इथं. या सगळ्या गोष्टी इथं आहेत. एरिया कसा काढलेला आहे आपण, बिल्टअप एरिया, त्याची व्हॅल्यू इथं मेन्शन करायची आहे. इथं सेप्टिक टँकची डिटेल म्हणजे त्या टेम्पलेटमध्येच आपण ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही शीट आपल्याला भेटलेली आहे. तर या शीटमधील आपल्याला ज्या व्हॅल्यू फिक्स राहणार नाहीत, त्या काय कराव्या लागतील, डिलीट. म्हणजे जसं की हा प्लॅन वर्क जो असेल, तो कम्प्लिटली आपण डिलीट करू शकतो तिथं. म्हणजे चेंज होणाऱ्या सगळ्या व्हॅल्यूज, हे इथं फोटोसाठी जागा सोडलेली आहे म्हणजे लोकेशन प्लॅनच्या. याला डिलीट केलं. हा पण ब्लॉक प्रत्येक वेळेस चेंज असणार आहे तुमच्या प्लॉटच्या हिशोबाने. ओके. तर मी दाखवतो इथं क्विकली. ह्या व्हॅल्यूज पण तिथं डिलीट करायच्या आणि तुमच्या नवीन व्हॅल्यूज पुट करायच्यात तिथं. म्हणजे ह्या व्हॅल्यूज पूर्ण डिलीट करा तिथं. अँड एडिट दॅट अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन्स आपण बघितले होते कसे कॅल्क्युलेट करायचे. त्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्यात. आणि इथं नाव पण चेंज करू शकता तुम्ही. इथं ज्याचं प्रोजेक्ट आहे तिथं साईट ॲड्रेस वगैरे टाकायचंय. ॲड्रेस तुमच्या ऑफिसचं वगैरे टाकायचंय. टेक्निक ऑथॉरिटी जर असेल तुमच्याकडे, लायसन्स वगैरे, सो यू कॅन गिव्ह दॅट. आता याच्यामध्ये जी आपली ड्रॉइंग होती, स्टार्टमध्ये आलो आपण, सेव्ह केली होती फायनल ओरिजिनल.
सेव्ह नव्हती केली का मी फाईल ती? हम्म. हम्म. ते फाईल ह्याच्यासाठी सेव्ह असावी लागते. आता सेव्ह नाही वाटते ते फाईल. आता त्या फाईल्स ज्या होत्या मगाशीच्या, टोटल ज्या लागणाऱ्या आहेत तुम्हाला, मीटर प्लॅन, जसं की हा प्लॅन आहे, याला सिलेक्ट करा, कंट्रोल C. नाव तुमच्या फाईलमध्ये यायचं इथं कंट्रोल V. इथं पेस्ट करून त्यांच्या प्लॅन काढल्या आपण, आणि इथं आपण आपल्या फाईल्स आपल्याला प्लेस करायच्यात पूर्ण. अंडरस्टँड? सेप्टिक टँक तरी इथं टाकले आपण, पण क्रिएट केलेली तुम्ही टाकू शकता. ओके, बाकी ही डिटेल ॲज इट इज वापरू शकता तिथं. त्याच्यानंतर इथल्या व्हॅल्यूज फक्त ज्या ज्या असतील तुमच्या FSIच्या वगैरे, प्लॉट एरिया, बिल्टअप एरिया, त्या चेंज करायच्यात तुम्हाला. आता याच्यामध्ये इन्सर्टमध्ये जाऊन आपण अटॅच लोकेशन प्लॅन टाकून देऊ. अटॅच, ओपन, ओके, फर्स्ट पॉईंट टू सेकंड पॉईंट. एंटर करा, याला उचला, या ब्लॉकमध्ये इथं प्लेस करू शकता. सो वी हॅव प्लॅन, एलिव्हेशन, सेक्शन एलिव्हेशन, लोकेशन प्लॅन. इथं साईट प्लॅन फक्त तुम्ही दाखवून त्याला सेव्ह करू शकता. ओके. सो नाव आता याच्यानंतर, हे झाल्यानंतर तुम्हाला याचं PDF जर द्यायचं असेल, ओके, म्हणजे ही फाईल आपल्याला आता सेव्ह करू. फाईल, सेव्ह ॲज, म्हणजे फोल्डर लक्षात ठेवा तुम्ही जिथं सेव्ह करताय. ओके, जसं की आता स्टडी डेटामध्ये मी इथं ऑटोकॅड रॉ, इथं सबमिशन ड्रॉइंग. ओके, आणि ज्याचे असेल त्याचं नाव इथं तुम्ही टाकू शकता. ओके, ऑटोकॅडमध्ये आपण सेव्ह करतोय त्याला. क्लिक ऑन सेव्ह. म्हणजे ह्या ड्रॉइंग झाल्यानंतर ह्याला आपण काय करू शकतो, अप्रुव्हलसाठी पोस्ट करू शकतो ऑटोकॅडची रॉ फाईल ऑनलाईन. किंवा जर याची प्रिंट घ्यायची असेल तर हीच फाईल आपल्याला ब्लू प्रिंटवाल्याला द्यावी लागेल, म्हणजे ॲज इट इज स्केलमध्ये तो प्रिंट करून तुम्हाला देईल. ओके. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये याला PDF, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ही फाईल एक दुसऱ्याला दाखवायची आहे फक्त, की त्याच्या मोबाईलमध्ये त्याला चेक करायची आहे फाईल. सो मोबाईलमध्ये ही जर फाईल पाठवली तुम्ही, सो इट विल नॉट ओपन अंटिल अँड अनलेस ऑटोकॅड असेल तुमच्या मोबाईलमध्ये DWG. कारण ही DWG फाईल्स असतात. इथं बघू शकता तुम्ही .DWG. PDF आपल्याला सेव्ह करायची असेल तर आपण त्याला काय करू शकतो, तिथं कंट्रोल P, कंट्रोल+P, म्हणजे प्लॉट करू शकतो त्याला, कंटिन्यू टू प्लॉट इन अ सिंगल शीट. आता याच्यामध्ये प्रिंटर नेम ननच्या ऐवजी इथं काय करायचं आहे आपल्याला, DWG टू PDF. DWG टू PDF म्हणजे ड्रॉइंग फाईल कन्वर्ट टू PDF. पेपर साईज सोडून द्या, कारण नॉन स्टँडर्ड आपण घेतोय. जितकी मोठी ड्रॉइंग असेल तेवढं पेपर साईज तुमचं ऑब्व्हियसली वाढणार आहे. ओके. सो बट सपोज A3 वरती तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे, A3 म्हणजे A4 पेक्षा डबल. ओके. सो आय हॅव अ साईज फ्रॉम हेअर, आय कॅन सिलेक्ट A3, ISO A3. आता आडवी ड्रॉइंग असेल तर आडवं जास्त कुठलं आहे डिस्टन्स ते बघायचं. ओके, तर हे वालं, म्हणजे इथं प्रिव्ह्यू असतं तुमचं. आता इथं व्हॉट टू प्लॉट डिस्प्ले जर असेल, प्रिव्ह्यू जर चेक केलं मी, जसं डिस्प्ले आहे तसं प्रिंट होणार. म्हणजे बरेच जण असं प्रिंट आउट देतात, ते चुकतं. म्हणजे पेपर तुमचा वेस्ट होतो इथं. म्हणजे कंप्लीट ही नेम प्लेट आहे ना, तेवढंच प्रिंट झालं पाहिजे. तर याला कॅन्सल करू शकता इथून. डिस्प्लेच्या ऐवजी आपल्याला काय यूज करायचं, इथं विंडो, विंडोवरती क्लिक करायचंय. इथून बरोबर जो नेम प्लेटचा कॉर्नर आहे, फर्स्ट कॉर्नर सिलेक्ट करायचा आहे, आणि अप्पर
कॉर्नर. सेंटर म्हणजे ड्रॉइंग कुठे आले पाहिजे, सेंटरला. सो सेंटर द प्लॉट ऑन करायचं इथं. इथं प्रिव्ह्यू व्यवस्थित जमलेला आहे, चेक प्रिव्ह्यू. सो अशा प्रकारे तुमची ड्रॉइंग त्या ठिकाणी रिप्रेझेंट होईल. आणि हे फायनल झाल्यानंतर तुम्हाला वाटलं हे पंचिंगसाठी एवढी जागा सोडू शकता तुम्ही, याला प्लॉट म्हणजे सेव्ह PDF करायचे आपल्या PC मध्ये. सेव्ह करताना पण परत फाईल द्यायची आपली जिथं असेल. जसं की मी आता इथं सगळं काही डेटा, ते फोल्डर आहे स्टडी डेटा, त्याच्यामध्ये ऑटोकॅड रॉ इथं सेव्ह केलं. तर ही फाईल तिथं तुम्हाला सेव्ह भेटेल अशा प्रकारे. ओके. सो याला तुम्ही जाऊन प्रिंट आउट ही करू शकता. प्रिंटर असेल तर Ctrl+P ने प्रिंट सोडू शकता, प्रिंट देऊ शकता. त्याच्यानंतर TP क्लायंट म्हणजे BPMS ड्रॉइंग्स जे असतात ऑनलाईन अप्रुव्हलसाठी तुम्हाला रॉ ऑटोकॅडची फाईल विथ स्केलमध्ये द्यावी लागते. ओके. तर त्याचे पण कोर्सेस आपण चालू करणार आहेत, की म्हणजे ऑनलाईन ट्रेसिंग कशी करायची एक्झॅक्टली. ओके. BPMS TP क्लायंट म्हणजे प्लग इन असतो एक्स्ट्रा, म्हणजे तिथून तुम्ही अप्रुव्हल स्वतःच ऑनलाईन घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला ऑफलाईन प्रिंट करण्याची पण गरज पडत नाही तिथं. भरपूर ते युजफुल आहे फॉर अ सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा होल्डर. तुमचे फक्त लायसन तिथं नगरपालिकेचे पाहिजेत तुम्हाला. ओके. तर तुम्ही तिथं स्टॅम्प वगैरे देऊन अप्रुव्हल काढून घेऊ शकता कुठल्याही प्लॅनचं. बट ऑटोकॅड इज नॉट ओनली नेसेसरी, त्याच्यासाठी तुम्हाला TP क्लायंट पण ॲडिशनल तिथं करावा लागतो. आधी कसं होतं, डायरेक्टली प्रिंट आउट देऊन ब्लू प्रिंट काढायचो आपण आणि ते सबमिट करायचो. कम्प्लिटली मॅन्युअल प्रोसेस होती. नाव दे हॅव गिवन ऑनलाईन ऑथॉरिटी. ओके. सो या प्रकारे फक्त इथं साईट प्लॅन, लोकेशन प्लॅन इथं आपण काढलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त एरिया की प्लॅन काढण्यासाठी इथं रेक्टँगल क्रिएट करा. हे बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट करा इथं. याला M एंटर आणि इथं ॲड करून H एंटर, एंटर. हा एरिया की प्लॅन इथं फक्त त्याचे डायमेन्शन्स आपण इथे दाखवू शकतो. ठीक आहे. आणि जी व्हॅल्यू आली इथं ते चेंज करायचं पूर्ण व्हॅल्यू. ठीक आहे. तर ट्राय करा कम्प्लिटली 2-2 सबमिशन ड्रॉइंग तरी सबमिट करून टाका मीटरच्या. ठीक आहे. बसा, करा प्रॅक्टिस.